सोडत आहे शुभम रवी ढोणे. शुभमचा आज गुड न्यूज समजू शकते तुम्ही सगळ्यांना. आता परिस्थिती बघा फक्त आता. गार 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 विषय गार एकदम. हलून पण झालं भाई. तर रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे. कसे डायरेक्ट चहा हातामंदी चाय. आणि मीच पुढे बोलतो. एक मिनिट मला आधी टीव्ही पॉज करू दे. अबा टीव्ही पॉज कर ना, नाहीतर आवाज कमी कर. ऑर्डर नुसतं कसे हातात चाय, रिमोट आपोआप जातोय, पॉज प्ले होतोय. भाई विषय असतो का भाई? टॉपचा विषय लागल्यानंतर टॉपचा जागीरदारी झाली आपली. नुसतं हातात चाय येतोय, हातात जेवण डायरेक्ट यायचं, जेवायचं, पोटभर गिळायचं. पाणी आण म्हणायचं, पाणी येतं. मग म्हणायचं आणि म्हणायचं चहाची जरा बाहेर पाऊस पडतोय, चहा होईल का? मग भाई लगेच आपोआप चाय बनतोय. नाहीतर धुतलेली कपडं अचानकच घालायला मिळतात भाई, इस्त्री करून. बघ भाई 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 विषय बेकार असते. लग्नानंतर पोरगा जागीरदार बनतो डायरेक्ट. पोरगी राणी बनती, राणी. एका पोराच्या स्वप्नातली राणी असते. पण मी तिला एवढं सांगत नाही बरं का. मी तिला म्हणत नाही एवढं सगळं कर. मी तुला सांगतो का तुला? मी सांग की होय म्हणले. आता एवढं कट करायला लागतंय. होय म्हणले. तर आता आजचा प्लॅन काय आपला, की इथून आपण जायचं आहे डायरेक्ट सासवड. कुठं? देवाच्या उरळीला शुभम सरांच्या घरी. तिथं गाडी लावायच्यात. तिथून पालखी जॉईन करायची आहे. सासवडचा पूर्ण घाट चढायचं आहे. मग कुठंतरी 2 माणसांनी जुगाड लावला आहे. जर आलो तर बोबदेव घाटातून येईल, नाहीतर आम्ही तसंच असं चालत येईल खाली. ओके. माझा काय उपयोग नाही म्हणजे? तुला मी कधीपासून म्हणते की गाडीचं काहीतरी बघ तिथं. मी सांगितल्याशिवाय तर काय होत नाही तुझं काम. एक पान हलत नाही तुझं मी सांगितल्याशिवाय. हलतं पान फुक मारतो मी. तर भेटूया आपण आता रूटमध्ये. चहा पिऊ आधी. सगळ्यात आधी चहा पिऊ. मग आमची मॅडम आहे, मग ती तयार होणार. मग आता वाजलेत बघा किती, 9 साडेनऊ. मग ती 1 वाजेपर्यंत तयार होईल. म्हणजे असं दाखवायचं की माझ्यामुळे उशीर. येस. मी तुला उठवलंय हंतरुणातनं. चला. तर आपली तयारी झालेली आहे. रेनकोट, टँक बॅग आणि हा असा आपला लुक आहे बघा. असा लुक आहे. तर आता निघूया. आणि विषय असा आहे, की जी माणसं येणार होती ते आता कॅन्सल झालेत. म्हणजे आकाश सर येणार होते काल, ते कॅन्सल झाल्यात. शुभम सर कॅन्सल झाल्यात. परत 1-2 लोक होते ती पण कॅन्सल झालेत. तर आता मी आणि माझी बायको नेहमीसारखं आम्ही चाललेलो आहे विठ्ठलाच्या वारीला. आता ही जे समोर दिसते ते संत श्रेष्ठ कान्होजी महाराजांची पालखी आहे, जे बहुतेक कात्रज मार्गे चालले. काय बहुतेक इथून लेफ्ट मारतील ना. पण पहिल्यांदाच इकडनं मी पालखी बघितलंय. रूट पहिल्यांदा चेंज झालाय. आता हे जे सगळे लोक चालले आहेत, ही सगळी ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो सगळी सासवडच्या खडी म्हशीचे तिथे रस्ते बंद आहेत. त्यामुळे सगळे चालत आणि एकाच दिशेने चाललेत सगळे. आणि सगळे चाललेत ते सासवडला, कारण बहुतेक वरती बसायला देणार नाहीत सासवडच्या घाटात. त्यामुळं वडकीला जाऊन दर्शन घेतील. तिथनं यातले खूप सारे कमी लोक होतील. पण येताना पण आपल्याला ट्रॅफिक घावणार आहे. आणि आता जाताना बघा सगळे खडी मशीन, काही लोक कात्रजपासून चालत यायला लागलेत.
कारण खूप ठिकाणी असं 4 व्हीलर कट 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 करत करत असे चालले आहेत सगळे. आणि ह्याच्यात कितीतरी स्टुडंट्स आहेत माझे जे भेटायला लागल्यात जाताना आणि नुसते हसत जायला लागल्यात इडी. चला, पण आता हे तुम्हाला याच्यापर्यंत दिसेल, सासवडपर्यंत. आपण आता शुभम सरांच्या घरी जायचं आहे, तिथं गाडी लावायची आहे आणि गाडी लावून तिथून ते आपल्याला वडकीमध्ये सोडतील मेन रस्त्याला. मग आपण तिथनं चालणं स्टार्ट करायचं आहे. पण बघा ना, सगळे एवढे खूप सारी लोक इथं कात्रज, म्हणजे हे ऑलमोस्ट अशा दिंड्या पण आहेत जे इथं कात्रजमध्ये त्यांचा स्टे होता, ते आपण याच साईडनं आलेत. काय काय एक दिंडी तर कात्रज मार्गे गेले. आता ते कसे जाणार, बहुतेक वेळेला जॉईन करतील. पण आज हाय जल्लोष माऊलीचा, वेगळ्याच वाईब्स नेहमीप्रमाणे. तर आता शुभम सरांच्या घराजवळ आलो आहे आपण. गाडी पार्क केली, वर जाऊन हे बॅग ठेवूया. शुभम सर आपल्याला कसला आहे विषय असतो, स्किल असतं, ते स्किल असतं चालवायची, गाडी चालवायची स्किल असतं बाई. 5वा. तर आता शुभम सर आपल्याला वडकेपर्यंत सोडणार आहेत आणि आपण तिथनं चालू करणार आहे. कशी चालवली मी गाडी? बुलेट पण स्प्लेंडर सारखे चालवले. तर आम्हाला सोडत आहे शुभम रवी ढोणे आणि आम्ही तिघं चाललेलो आहे. ट्रिपसी कुणी फिरू नका, पण आम्हाला ऑप्शन नाही आहे आणि पाऊस आला जोरात. तर आपल्याला अर्ध्या वाट्यात, म्हणजे कुठपर्यंत का वडकीपर्यंत किंवा वडकीच्या, नाही तर आम्ही हायवेलाच उतरल. आपण शुभमला जास्त त्रास द्यायचा नाही, कारण शुभम आज खूप महत्त्वाच्या मीटिंगला चालला आहे. शुभमचा आज गुड न्यूज समजू शकते तुम्ही सगळ्यांना. शुभमची गुड न्यूज कळणार आहे तुम्हाला लवकरच, तर सगळ्यांनी रेडी राहा. शुभम आपला 2चे 4 हात होणार आहेत. पण आता पावसामुळे थांबलेलो आहे. आणि आज बघा ना बाई, बघील तिकडं गर्दी आहे, बघील तिकडं. विषय कसा आहे माहिती आहे का, आज रविवार असल्यामुळं खूप लोकांना सुट्टी आहे, त्यामुळं सगळीच आलेत झाडून बसून. कसं आहे, माणूस कसा विचार करतो बघा ना, त्याच्या सोयीनुसार तो दिवस निवडून माणसं येतात आणि माणसांची इच्छा असते की देवाने आपली सगळी सोय करावी. सेल्फिश माणसं. पण आज लय गर्दी असणार आहे, कारण आज संडे भयान गर्दी असणार आहे, भयान. तरी पण आपण चालायचं. चला. तर शुभम आता गेलाय सोडून आम्हाला. त्याला म्हणलं की नको इकडे यायला, इथं जागाच नाही आहे चालायला. तर शुभम गेलाय रिटर्न आणि आता आपण चाललोय पुढं. 1 किलोमीटरच आहे इथनं हायवे. 1 किलोमीटरने काय फरक पडणार आहे. बायको कुठं? बाहेर हात काढला, केळी आली. तर बाय हायवेच्या आधी लागायलाच वाट, अजून हायवे नाही लागला तवर जेवढं जाम आहे, म्हणजे पुढं किती जाम असेल बाई. त्याच्यात एवढ्या 2 व्हीलर. बरं झालं शुभमला मागे पाठवलं, नाहीतर अवघड झालं असतं, बिचारा अडकला असतं. काही जरी केलं तर बुडवायला लागणारच आहे बाई. आता परिस्थिती बघा फक्त. आता एवढं पाणी आहे ना भरलेलं, भयानक. आणि काही जरी केलं असेल तरी शूज ओले झालेच असते भाई. भयंकर भयंकर विषय. गार 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 विषय गार.
100 मीटर तरी असेल ना हे पाणी? हा 100च्या आसपास मीटर. साईडला बघा एवढं पाणी, नुसतं पाणी 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 पाणी. काही लोक बघा कुठनं चालतात. बघा इकडे पाणी, हे बघा पाणी जिकडं तिकडं पाणी भरलंय. आणि बघा एवढं. आणि हा रस्ता. आजी म्हणते ही पण एक मजा असते. आज मजा असते ना आजी? हा कधी पाण्यातनं चालायचं मग? काय काय बाहेरला चपल्या घातल्याशिवाय उंबऱ्याच्या खाली उतरत नाही. आज हा ना, चपल्या घातल्याशिवाय उंबराच्या खाली उतरत नाही ना. आता बघा कसं चालायला लागतं. आणि फायनली पाण्याचा टप्पा संपलाय. पाण्याचा टप्पा संपलेला आहे बाई. इथं पाणी संपतंय बाई. ही जर नॉर्मल परिस्थिती असती ना आता, तर माणसं मागे गेली असती. म्हणजे वारी वगैरे काही नसते, तर पालखी नसते तर मागे गेली असते. पालखीत काहीही करतात लोक. म्हणजे कुठल्याही हाईट क्रॉस करतात. माणसं बघत नाहीत, जागा बघत नाहीत, घाण आहे, कुठंही बसतात, कुठंही उठतात. म्हणजे खातात पितात. असंच जर आयुष्यात पण राहिलं तर किती सुखी राहील माणूस. मी तेच बोलणार होते की हा काहीतरी विचार करेल, तो काहीतरी विचार करेल, कुणी बघितलं तर काय विचार करेल. आता इथं कोण नसतं विचार करत. इथं सगळी भक्त जगायला लागल्यात आणि दर्शनासाठी चालतात. इथं खूप सारे जण तेच करत असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते करायला काही वाटत नाही. हा ना, असं नॉर्मल आयुष्यात. तरी लागतं हो हो. आयुष्यात. आपण करतो ना, मग मी करू शकतो बाबा. पॅन्टीची अवस्था बघा. आता मेन रोडला आलोय आणि इथं ब्रिजचं काम चालू आहे बघा. ह्याच्यामुळेच लय गर्दी झाले. गर्दी पण आहे, कामं पण चालू आहेत. आता मेन सासवडच्या हायवेला, एक्सप्रेस हायवेला म्हणजे सासवडच्या रस्त्याला आलोय. आता जॉईन करूया आपण. आता आपण सासवडच्या दिशेने चालायला लागलोय. वडकी गावाच्या 500 मीटर अलीकडेच आहे आपण. हे वडकीतच आहे. वडकीत आहे हा, हे वडकी आहे. म्हणजे त्या ह्याच्यापासून रे, वडकी विसाव्यापासून आपण 500 मीटर, जवळच आहे. 500 ते 400 मीटर मागे आहे आपण. वडकी गावातनं चाललोय. सरक सरक सरक. हे जे समोर तुम्हाला पालखी दिसते ती संत श्रीपाद महाराज, संत रामदास महाराज यांची पालखी आहे, जे इथं विसाव्यासाठी थांबले. जेव्हा आम्ही चालत होतो तेव्हा अंकिता अशी बोललेली पांडुरंगाला, काय बोललेली, तिने काहीतरी मागितलेलं. मी खूप हक्काने काहीतरी मागितलेलं आणि मी असं म्हणलेलं की ते नाही झालं तर मी पुढच्या वर्षी वारीला नाही येणार. ते अशी पांडुरंगाला म्हणलेली, जर हे मला नाही मिळालं, हे मला नाही भेटलं पुढच्या वारीपर्यंत जर मला हे नाही मिळालं एका वर्षात, तर ही माझी शेवटची वारी चालायची असेल. ह्याच्यानंतर मी कधीच वारी चालणार नाही. आणि ते तिला भेटलं. पण मग आपण जेव्हा असं हक्काने कुणाकडे काहीतरी मागतो आणि ते आपल्याला मिळतं, मग जरी हक्काने मागितलं असलं आणि समोरच्याने हक्काने दिलेलं असलं तरी त्याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. ते तर आहे. त्याच्यामुळं चला आता इथून पुढं प्रत्येक वर्षी वारी करायला लागते बाई. करायला लागते म्हणजे करायला लागते. हो, खिचडी वाटायला लागले दादा. ठीक आहे, ते बाळाकडे हो ते. तर आता बसूया आणि खिचडी खाऊया. खिचडी तर मिळाली.
आज उपवास आहे दोघांचा पण. थोडी खिचडी खाऊ, एक शॉर्ट ब्रेक घेऊ आणि निघूया. तर प्रत्येक झेंड्याला सेपरेट लावल्याचं रिझन असं आहे की जे झेंडेवाले असतात ते पुढं चालतात आणि ते कुठं थांबायचं, कुठनं जायचं हे सगळं ते डिसाईड करतात. मग लांबून पण आपला झेंडा दिसायला पाहिजे त्यासाठी थोडंसं वेगळं ट्राय करतात काय, की कुठल्या झेंड्याला हार घातला, कुठल्या झेंड्याला ते बघा तिथं नारळाचं पान बांधलं आहे, परत एका झेंड्याला तिकडं लिंबू हार, म्हणजे असं वेगवेगळं दिंडी ओळखण्यासाठी. दिंडी ओळखण्यासाठी आपली दिंडी ही आहे. त्यामुळे झेंड्यांना वेगळं कायम एक वेगळं काहीतरी असं करतात की त्यांनी ओळखलं जातं पटकेने की बाबा ही आपली दिंडी आहे. मग दिंडी राईट जाते लेफ्ट जाते त्याच्यावरनं ओळखायचं आपण असं. यासाठी झेंडे कुठं जाणार आहे? एक आता चालेल एक क्रॉस नाही का गेली पलीकडे दिंडी थांबली, एक आमच्यासमोर दिंडी चालत होती तर झेंडे राईटला गेले, आपोआप सगळी लोक राईटला जाऊन साईडला थांबली. असा विषय असतो. विसावा आलाय तर गर्दी कसली आहे? आता आम्ही वडकी विसाव्याच्या तिथं आहे आणि सगळे बघा आता खूप सारी लोक इथंच थांबतील. आपण पुढं चालत जायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच दिंड्या 5-10 मिनटासाठी इथं थांबतील. दिंड्या थांबतात. ज्या पालखीच्या मागे पुढं असतात त्या कायम पालखीसोबतच चालतात. काहींचे स्टॉप ठरलेले असतात ते तिथं थांबतात. आणि या बघा ना किती चांगलं म्हणजे असे सोय केली आहे वारकऱ्यांसाठी वॉशरूमचे. आता जवळच आलो आहे आपण, विसाव्याच्या ठिकाणी एकदम जवळ आलो आहे. आरामात चला, लोटू नका मावली, लोटू नका. बाटली पडली का तुझी? चल. अरे बाई रस्त्यातच थांबलेत बघ ना काही लोक, हालून पण झालेत बाई. हात धरा लागलोय. निघलो नाही बया. या टायमाला तर ब्रिजवरच थांबलेत लोक आहे बघा असे. पालखीसाठी थांबले. हे दर्शनासाठी थांबलेत कारण वरती तर थांबू नाही देणार घाटावर. पण ते हे जरा खूप जरा जास्तच रिस्की आहे. जरा जरी बघा ना जरा जरी धक्काबुक्की झाली. आता इकडे राईटला विसावा आहे जो की नाही दिसणार, पण आपण आता पुढे जाऊया जरा. भयंकर पाऊस आला. तिथं नाही रे, असे कोणत्या ठिकाणी नाही थांबायचं कधी. हा ना, इथं एकतर सगळे लोक जास्त. उघड छत्री, आता छत्री उघडशील बाई. झाला विषय बघा आहे का. पाऊस आलाय बेकार, थांबलो. एकच छत्री आहे, रेनकोट पण आहे, रेनकोट घालतो पण आता. पण परत काय होतं माहिती आहे का, रेनकोट घातलं का नाही भाई पाऊस जाते, ऊन पडत आहे, पण बटाट्यासारखी अवस्था होती. मग आता राईट साईडला तुम्हाला विसावा दिसेल, तिथं विसावा आहे आता पालखीचा. पण पुढे जर डोंगरात बघितलं का नाही तुम्हाला लांब छोटे छोटे स्पॉट दिसायला लागतात जिथं माणसं बसले थोडी म्हणजे 8-10. आणि डोंगरावर अजून चढायचं लागल्यात माणसं अपोजिट साईडनं. इथनं दिसतंय. नाहीये, पोलिसांनी सांगितलंय वरती जाऊन बसू नका, काम चालू आहे. अरे मग डोंगरात अलाउड नाहीये म्हणून सांगितलं तरी जाऊन तिथं तडमडायची काही गरज आहे? हो, इथं विसावा स्थान इथे. कारण आपण आता चाललोय पुढे. आणि हे आपण गेली घाट चढायला सुरुवात. जे बसून बघणारी जनता आहे ती सगळी खालीच आहे. म्हणजे 25% लोक आता तिथंच थांबलेत. जेवढी
वडकीमध्येच थांबलेत आता, एवढी नाही. जे दिंडीत सोबत आहेत आणि जे खरंच पालख्या करतात तीच सोबत आहेत. बाकी सगळी जनता खालीच थांबली आता. तरी पण एका साईडनं कार ट्रक चालूच आहेत. बरेच तरी पण लोक आहेत बरेच. तर आता आपण घेतलाय पहिला ब्रेक. बसलो जरा घाटाच्या खालीच आहे. एक 5-10 मिनटं बसू आणि निघू. आता ब्रेक घेतले कसं म्हणजे घाटाच्या मध्ये एक ब्रेक घेऊ आणि डायरेक्ट वर. छोटे छोटे ब्रेक घ्यायचे कायम आणि छोटे छोटे स्टेप चालायचे, होऊन जातं वायुष्य. हे जे समोर आहे हे इस्कॉनवाल्यांची दिंडी आहे. इस्कॉन, नाही हां इस्कॉनवाल्यांचे. मग अच्छा हां इस्कॉनवाल्यांचेच आहे. आणि हे दोन्ही पण दिंड्या इस्कॉनवाल्यांचेच आहे. आणि आता वापस पाऊस आला. पाऊस चालू झालेला आहे आता. हां सांगा जरा. सासवड घाटामध्ये पाऊस चालू झालेला आहे. पब्लिक पुढे जाम झालेली आहे सासवड घाटामध्ये. हां ड्रायव्हर बोलायचं का? हां बोलायचं, जे बोलायचं ते बोला. कसं वाटतंय तुम्हाला सांगा. एकदम आनंदी आनंद. घरची आठवण येत नाही. माऊलीच्या लागल्यानंतर सगळं देह बाण हरपून जातो माणूस. माऊली म्हणजे माऊली काय वर्षानुवर्ष सगळे माऊलीचे म्हणजे वाढणं सगळं समाज जास्तीत जास्त वाढायला आला. बाकी सर्व आनंदित आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली 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 माऊली. आम्ही संभाजीनगर. संभाजीनगर. कितवी दिंडी आहे, कितवी वारी? तिसरी. तुमचा दिंडी क्रमांक आहे? दिंडी नंबर का असंच चालते? हां 162 आहे का? 162 क्रमांक दिंडी सोबत आम्ही चालायला लागलो आता. संभाजीनगर मधली दिंडी आहे नाही? तुम्ही शनी शिंगणापूरचे? हां. आणि पाऊस आता वाढायला लागला बेकार. खडी किती टाकली आहे बघा. खडी भयानक खडी टाकले. आणि ते सांगितलेलं की इथं थांबू नका, तरी पण खूप सारे लोक राईटला थांबलेच आहेत. हे सगळी खडीच आहे बघा, सगळी खडी. आणि तिकडे पलीकडे लोक थांबले.